पुढील वर्षासाठीही पिण्याच्या पाण्याचं नियोजन करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ बैठकीतून आदेश. ऑगस्ट 2027 पर्यंत पुरेल एवढा पिण्याचा साठा करून ठेवण्याचे निर्देश. राज्यात मान्सून लांबल्यानं चिंता वाढली. पुढील 5 दिवस मान्सूनचा पाऊस होण्याची कुठलीही शक्यता नसल्याचा अंदाज. मान्सून सर्वदूर येईपर्यंत शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचं आवाहन. ठाकरेंच्या शिवसेनेमधून फुटणाऱ्या गटाला हवाई केंद्रात मंत्रिपद. संभाव्य बंडखोर खासदारांना मंत्रिपदाचा शब्दही दिल्याची माहिती. 3-4 खासदार मंत्रिपदासाठी अडून बसल्याची चर्चा. खासदार फुटायच्या आधीच डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरे सरसावले. कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्याचं काम सुरू. तर फुटींच्या अफवांवर विश्वास नको, उद्धव ठाकरेंचं आवाहन. भाजप आमदार मंदा म्हात्रेंकडून मंत्री गणेश नाईकांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार. जॅक लावून नाईक मंत्री झाल्याची टीका. नवी मुंबईत नाईक म्हात्रेंमधला वाद उफाळला. विधान परिषद निवडणुकीत रिसॉर्ट पॉलिटिक्स. नांदेडच्या देगलूरमधील राष्ट्रवादीचे नगरसेवक गोव्यात. नगरसेवकांचं स्विमिंग पूल आणि बीचवरील व्हिडिओ व्हायरल. विरोधकांकडून टीका. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर. 20 जूनला न्यायाची अपेक्षा. सुनावणीनंतर ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया. महसूल विभागाकडून एक बचत गट 1 हेक्टर जागा योजना जाहीर. महिलांना रोजगार देण्यासाठी 5 वर्षाच्या लीजवर जमीन देणार. मंत्री बावनकुळेंची घोषणा. संचिता उगले आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप. पैशाच्या कारणामुळे संचिताला टॉर्चर केलं जात होतं, तिच्या वडिलांचा आरोप. तर कामाच्या ठिकाणी संचिताचा मानसिक छळ होत असल्याचा तिच्या मावशीचा आरोप. नाशिकच्या वाडीबरेस साकोरी रस्त्याच्या रुंदीकरणावेळी तोडलेल्या झाडांची खोडं जाळली. विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाची राख रांगोळी. पर्यावरण प्रेमी संतप्त. नीट पुन्हा परीक्षेमुळे 22 जूनपर्यंत टेलिग्रामवर बंदी. मेसेज एडिट फीचर देखील 30 जूनपर्यंत बंद. नीटची पुनर्परीक्षा 21 जून रोजी होणार. माधुरी हत्तीण वनतारातील वर्षभराच्या पुनर्वसनानंतर कोल्हापुरात परतण्यास सज्ज. माधुरी हत्तीण आता अधिक निरोगी असल्याची वनताराची माहिती. कोल्हापुरात अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्यास वनताराची तयारी. मिस सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका 20 जूनपासून होणार सुरू. अमोल कोल्हेंच्या मराठी वारसा यूट्यूब चॅनलवर सुरू होणार मालिका. पुरुषोत्तम अधिक मासात विठ्ठलाच्या दानपेटीत 9 कोटींचं दान. अधिक मासात 14 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. विठ्ठल रुक्मिणीच्या चरणावर 81 लाख रुपयांचं दान. 5 महिन्यानंतर श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुलं. पहिल्याच दिवशी दर्शनासाठी उत्स्फूर्त गर्दी. मात्र ऑनलाईन नोंदणी नसल्यानं 700 ते 800 भाविक दर्शनाविना माघारी.